JR महाराष्ट्र ह्या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे। राज्य कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी खुशखबर आलेली आहे, ती म्हणजे महागाई भत्त्यात 3% वाढ झालेली आहे। चला तर आपण सविस्तर बातमी जाणून घेऊया। केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्षाची सुरुवात आनंदाची बातमी घेऊन आली आहे। वाढत्या महागाईचा विचार करून सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात मोठी वाढ होणार असून यासोबतच मागील काही महिन्यांची थकबाकी देखील मिळणार आहे। सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वर्षातून 2 वेळा जानेवारी आणि जुलै महिन्यात सुधारित केला जातो। ताज्या आकडेवारीनुसार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ करण्यात आली आहे। महागाई भत्त्यात 3% वाढ झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनानुसार पगारात फरक पडणार आहे। महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय ग्राहक किंमत निर्देशांक CPIIW च्या आकडेवारीवर आधारित असतो। कामगार मंत्रालयाची भूमिका देशातील औद्योगिक कामगारांसाठी लागणाऱ्या वस्तू आणि सेवांच्या किमतीच्या आधारे ही आकडेवारी ठरवली जाते। कॅबिनेटची मंजुरी ग्राहक किंमत निर्देशांक आकडेवारी वाढली की केंद्रीय कॅबिनेट यावर चर्चा करून महागाई भत्ता वाढवण्यास मंजुरी देते। महागाई भत्त्याच्या वाढीसोबतच कर्मचारी संघटना 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची मागणी करत आहेत। सध्या 7वा वेतन आयोग लागू असून नियमानुसार दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जातो। 8वा वेतन आयोग लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्यांचे जीवनमान अधिक सुधारण्यास मदत होईल। वाढत्या महागाईच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ अत्यंत दिलासादायक ठरली आहे। 1 जुलै 2025 पासून लागू होणारा हा वाढीव महागाई भत्ता व थकबाकी यामुळे कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात एक मोठी रक्कम जमा झालेली आपल्याला पाहायला मिळेल। अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।